नमस्कार, प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत मायमोगाचो येवकार. हांव संदीप पिळगांवकार. सुरवेक मुखेल खबरो. एके वटेन काजी वेंटात तर दुसरे वटेन कॅज्यू फेस्तां करतात. चंगळवादी सरकार देवोवपाची दौरात तयारी. गिरीश बोरकाराचो सरवणकारांक उलो. मेस्ट्रोटेक कंपनीन आडावन दवरलो 3 म्हयन्यांचो पगार. कामगारांक कामावयल्यान देवोवपाची चलिल्ल्या तयारी. पंचायत रावल्या भुरग्यांच्या सांगातान. पुलीस आणि आमदाराच्या आशीर्वादान कळंगुटे प्रॉस्टिट्यूशन. कंप्लेन करप्यांच्याच विरोधात करतात कारवाय. सरकाराचो उरफाटो न्याय. कळंगुटचे आमदाराचो फार पेट. आणि आता खबरो विस्तारान. एके वटेन सरवण सारकेल्या गावांतल्यो काजी मारता जाल्यार दुसरे वटेन राणेची बायल काजू फेस्तां घडोवन हाडटा. सरवणचे लोक हक्का खातीर आंदोलनाक बसल्यात. आमदार, मंत्री, मुख्यमंत्री अजून कित्याक पावलो ना? सगळ्यांक बेगा पावली काय कितें? आरजीपीच्या गिरीश बोरकाराचो थेट प्रश्न सीएमाक. कॅज्यू फेस्टिवल दिव्य राणे करता हांगा सगळे कॅज्यू काबार गेले. कॅज्यू विकून सोडल्यो. ह्या दोंगर काबार गेले, विकून सोडले. आणि थंय तुम्ही नाचता. व्हडले व्हडले फिल्म स्टारांक हाडटा, व्हडले व्हडले एक्टरांक हाडटा आणि थंय कितें करता? नाचप करता. आयज पयशे कोणाचे? लोकांचे पयशे. एक सायडीन विश्वजीत राणे म्हणटा आमी टीसीबी कितलो पयसो येता. अरे कसलो पयसो? कोणाक घालता पयशे? नाचपाक घालता पयशे. गोंयचो मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत जी आश्वासनां दिता, तुम्ही पयला हेच्या पयलू तेणें खुबशी आश्वासनां दिली, मात फोटींग आश्वासनां जाली. आयज तेका हांगा येवपाक म्हटल्यार बिचोले जी तालुका तो रिप्रेझेंट करता, साके सारको नेबरिंग कॉन्स्टिट्युएन्सी, सारकी सायडीक कॉन्स्टिट्युएन्सी, तेका येवपाक हांगा येवन लोकांचो कितें प्रसंग येयल्लो आसा, लोक कित्याक लागून 13वे दीस आयज हांगा बसलेले आसा, ते येवपाक जायना. म्हटल्यार कितें? सगळे फितूर जाल्ले आसा, सगळ्यांनी कितें घेतलेले आसा, बॅगा घेतलेले आसा. तुम्ही भाशणां व्हडली व्हडली दिता. आता नारी शक्तीचे नारे तुम्ही लायता. नारी शक्ती जाय, नारी शक्ती जाय. आयज हांगा फाटल्यान तुम्ही बसल्या पळया, ह्यो नारी शक्ती. ही नारी शक्ती हांगा जमनीर कित्याक बसल्या? हांगा सकयल कित्याक बसून रावल्या? हेजो जो आन्सर आसा ह्या मुखेलमंत्र्यान दिवपाक जाय. जो सरकार जो आसा तो मजा मारता, तो पार्ट्यो करता. तुम्ही पळयला आसतले व्हडली व्हडली फंक्शनां चालू आसा, व्हडले व्हडले प्रोग्राम चालू आसा. थंय बरे ओडपाचो कार्यक्रम बरो चालू आसा. सो हें सगळें चालू आसा आनी हांगा लोक बाबडे त्रास काडटा. सो सरकाराक गोंयकारांचें मात्तूय पडलें ना हितूनच कळटा. हांव परत एकदां उलो मारता विरोधी आमदारां कडेनूय तशेंच रुलींग आमदारां कडेन. जे आमदारांक दिसता की खरेंच कसेल तेजी जमीन आमचे दोंगर राखपाक जाय, आमची शेतां बाटां राखपाक जाय, आमचें गोंय राखपाक जाय, नाजाल्यार प्रत्येक जाणांनी ह्या लोढा प्रोजेक्टाच्या अगेन्स्ट विरोधात उबे रावपाची गरज आसा. आनी आमी ठामपणे सांगता की आमी सगळे उबे रावले नाजाल्यार हेंकां घरा वयचें पडटलें. ह्या लोडाक दिल्ली आपणाची फाटली पोटली बांदून दिल्ली वयचें पडटलें. गोंय काबार करपाचें षडयंत्र भाजपा सरकारान चलयलां. गांव काबार करपाचो प्लॅन चालीक लायला. सरवण गांव दिल्ली लॉबीच्या घशात घालपाचो हो डाव अशें गिरीश बोरकारान सांगलें. सरकार इकॉनॉमी बूस्ट करता म्हणटा, नेमकी कोणाची इकॉनॉमी बूस्ट करतात? बोरकारान सरकाराक प्रश्न विचारला. हाऊस ऑफ अभिनंदन लोधा प्रोजेक्ट बंद जायना तो मेरेन आरजीपीचो पूर्ण तेंको ह्या आंदोलनाक दितले अशें उतर गिरीश बोरकारान दिलें. आमी गोंयांत पळयलां की गांवांनी आयज गांव काबार कशें करपाचो हो प्लॅन ह्या बीजेपीन केल्लो आसा. जितून हे लोडाचो हो येदो व्हडलो प्रोजेक्ट 5.5 लाख स्क्वेअर मिटर जाग्याचो प्रोजेक्ट ह्या बीजेपी सरकारान हाडलो. आयज कोणाक फायदो जाता? आयज गांवच्या लोकांक काय फायदो जायना. हांगा प्रोजेक्टाचे प्लॉट्स आसा. हांव पळयतालो रिपोर्ट, तितून पळयल्यार 1700 विला प्लॉटेड विलाज आसा. थंय पळयल्यार ऑलमोस्ट 299 फ्लॅट्स आसा. थंय एक 5 स्टार हॉटेल आसा. थंय स्विमींग पूल्स आसा. थंय क्लब्स आसा. थंय तुम्ही पळयल्यार थंय तेंचो स्पेशल म्हटल्यार एक बीच केल्लो आसा, आर्टिफिशियल बीच. म्हटल्यार हे आयज खंय पावले आमी? एक आमचे सोबीत गोंय. सोबीत गोंयांत सगळें हें जें आमी पळयता की सगळें हांगा आसा. निसर्गान नटलेलें गोंय आसा. आनी हें निसर्गान नटलेलें गोंय आयज हे भायले लॉबी, बिल्डर लॉबी, दिल्लीच्यो लॉबी येवन हे आमकां काबार करपाक उठलेले आसा. कोणाकूच दवरिना. आमी थंय पळयता की
लेक जो आसा, जो गांवचो थंय लेक आसा, त्या लेका सायडीच्यान जी झाडां आसली, जे लोकांनी घडयल्लें, हांव जेन्ना उलयतालो ते सांगताले म्हाका की काजीची बागायदार आसली, काजी आसल्यो, काजी थंय कातरून उडयल्ली आसा. आनी हांकां परमिशनां कोण दिता? हो सरकाराचे डिपार्टमेंट दिता. आयज तुम्ही पळयता की सरकाराचे डिपार्टमेंट, फॉरेस्ट डिपार्टमेंट आसूं, ते फॉरेस्ट डिपार्टमेंट हांकां परमिशन दिता झाडां कट करपाक. आनी हेच कितें करता? हो सरकारूच कॅज्यू फेस्ट म्हणून हांगा पणजे करता, कंपालार करता. झाडां आमची हांगा गांवांनी कट करतात. रापूर गांवांत कट केली, आख्खे गोंयभरान झाडां कट करता, परमिशनां दिता. आनी ते सायडीन नाटकां करता, कॅज्यू फेस्ट कोट्यांनी पयसो मोडटा. पण गांव राखपाक लागून तुम्ही पयसो मोडपाक रेडी ना, तुम्ही गांव राखपाक लागून हांगा येवपाक रेडी ना. सरकारान तुम्ही आसा, स्थानिक आमदार प्रेमेन शेट सरकारान आसा, पण सरकारान आसून बसून एक तुजो उच्चार येवंक ना, असेंब्ली सेशनान तुजो उच्चार येवंक ना. म्हटल्यार कितें? तुमची बॅगां भरल्या, तुमची पोटां भरल्या. आयज जितून हेच दिसता की तुमची पोटां भरल्या, तुमकां हो अभिनंदन लोडा हो सरकाराक पोसता, अशें जाल्लें आसा. हे जे सरकाराचे हे आसा, म्हटल्यार सरकार कसो चलोवपाचो, सरकार कशें हे करपाचें, हे हो अभिनंदन लोडा चलयता. नाल्यार तुमी सगळे ओगी कित्याक आसा? आयज एडवर्टिजमेंट ह्या लोडाचे कितलेशे तेंप जालो, एडवर्टिजमेंट चालू आसा. कसले एडवर्टिजमेंट? फ्लॅट, विलास, हे ते असते व्हडले व्हडले एडवर्टिजमेंट खंय चालू आसा? गोंयांत न्हू, हे दिल्ली, हे आउट ऑफ कंट्री, अशे एडवर्टिजमेंट हेंचे चालू आसा. म्हटल्यार गोंय कितें? गोंय घाणाक काडला, गोंय सारखें विकून उडोवपाक सोदता तुमी. आयज प्रत्येक कडेन गोंयकारांक काय ना. तुम्ही डेव्हलपमेंट इकॉनॉमी बूस्ट करपाक जाय. कसली इकॉनॉमी बूस्ट करता तुम्ही? कोणाची इकॉनॉमी बूस्ट करता? आणि जेन्ना जेन्ना गांवचे लोक उठलेले आसा, तुम्ही पळयला आसतले गोंयांत खंयूय गांवचे लोक जेन्ना उठता आणि ते एक स्ट्रेट फॉरवर्ड फायट दिता, तेन्ना ते जिखता. आणि ह्याच लढ्यात आमचे कारापूरचे लोक जे आसा, हांव सगळ्यांक सांगपाक सोदता, आमचो रेव्होल्युशनरी काँग्रेस पक्षाचो, तसोच म्हाजो, आमचे सगळे आमचे मतदारसंघाच्या लोकांचो, सगळ्यांचो ह्या कारापूर लोकांक पूर्ण पाठिंबो आसतलो जेन्ना पर्यंत हो प्रोजेक्ट थांबना. अशे तरेच्या लोकविरोधी प्रकल्पांच्या व्यवहारांनी सरकार फिक्सिंग करता, हांगाय तेच जाला. म्हणूनच लोकप्रतिनिधी येनात. इलेक्शना वेळार तोंडां बंद करपाक पयशे वाडटले. थळाव्या आमदारान स्वता येवचो, लोकां कडेन उलोवचो, तेंचो आवाज मुख्यमंत्र्या मेरेन पावोवचो, अशें आवाहनय विरेश बोरकारान केलें. ऐकात. पळय कशें आसा, हांगा सगळे डॉक्युमेंट्स, सगळे फ्रॉजरी जावन कितेंय जावपाक शकता. कित्याक सरकाराचो म्हटल्यार आपणाक जाय म्हटल्यार बिझनस चालू आसा. आपलो जो कितें आसा ते आपणाचें सादोवपाचें. जेन्ना टायटल डॉक्युमेंट अमक्याच मनशाचेर आसा आनी भलत्यात कितें हाडटा, कोणाक भलत्यात हेचेर जाता, म्हाकाय खबर आसा ती मॅटरूय घातलेली म्हणून सांगलेलें आसा. सो हें जेन्ना जाता तितून इतलेंच कळटा की सरकार भितूंतल्यान सगळें फिक्सिंग करता. आनी मागीर कितें करता? मागीर लोकांक इलेक्शना टायमार पयशे वाडटा. हेंय हांव सांगता, इलेक्शना टायमार पयशे वाडटा. कित्याक? मतां घेवपाक. सो ही परिस्थिती गोंयची जाल्ली आसा, गोंयकारांची जाल्ली आसा. मागीर आमकां गोंयकारांक हांगा रस्त्यार येवचें पडटा. आपूण गोंयकारांक मागता की हे जे सगळी फ्रॉजरी कित्याक लागून घडटा की हो सरकार फोटिंग जाल्लो आसा, ह्या सरकाराक घरा बसोवपाक जाय. समज घरा बसता जाल्यार अशेंच आमचे गांव उद्ध्वस्त करतले. आतां म्हाका भाई सांगतालो, दोतोर सांगतालो की जेन्ना हांगा ते प्रोटेस्टाक बसले तेन्नाच्यान हांगा काम खंय आनीक फास्ट चालू आसा. म्हटल्यार प्रोटेस्टाक बदला म्हणून आनीक नेटान काम चालू आसा. रस्ते केले, कॉन्क्रीट रोड, आनीक कितें हे ते चालूच आसा. सो ही परिस्थिती आमच्या लोकांचेर हाडलेली आसा ह्या सरकारान. आनी ह्या सरकाराक आमकां घरा बसोवचो पडटलो. नाल्यार तेंच्यान सांगचें की बाबा हे कित्याक लागून करता, कोणाक लागून करता, कोणाक बेनिफीट जाता कोणाक बेनिफीट? हांगासले कोणाक जाता मातशें तुमी सांगा. तुमकां कितें बेनिफीट आसा? तुमकां प्लॉट बीन मेवल्या थंय? तुमचें कितें आसा थंय? दिला तुमकां? फ्लॅट दिला, प्लॉट दिला, शॉपां दिल्या, कितें दिलं तुमकां? तुमकां कितें पयल्यान तुमचो जागो वयता, गांवकारांचो जागो गेला. सो ही परिस्थिती गोंयकारांचेर हाडलेली आसा. आनी कोणाक लागून करता हें सगळ्यांक खबर आसा. दिल्लीकारांक लागून करता, ह्या भायली लॉबिंग लागून करता. आनी आपणाची बॉल्सां भरपाक ऑलरेडी कोणाकडे आपणाची बॉल्सां भरली आनी ते आपणाक सुशेगाद आसा, तेका लागून ते हांगा येना. बॉल्सां भरून नाल्यार येवचो. हांव मागता स्थानिक आमदारा कडेन तेणें हांगा येवचो, तांकां तेंको दिवचो, लोकांचे विशय जाणून घेवचे, सरकारा फुड्यान पावोवचे. हेका सिस्टम म्हणटा. म्हटल्यार तूं वचून सांगूंक जाय बाबा अशें असो इश्यू आसा. नाल्यार तुवें मुखेलमंत्र्याक आपोवचो हांगा इन्व्हिटेशन कार्ड जाय जाल्यार आमी छापता, हांव छापून दिता. सगळ्यांक दिवया इन्व्हिटेशन कार्ड, सगळ्या आमदारांकूय दिवया. फाल्यांच्यान स्टार्ट करता सगळ्यांक दिवपाक. हांव वयता तेंच्या कडेन जाय जाल्यार इन्व्हिटेशन दिवपाक. सो तुमकां आतां इन्व्हिटेशन दिवचें पडलें न्हू.
म्हळ्यार जेन्ना एका कितें कार्यक्रमाक आपयता तेन्ना इन्विटेशन दिवचें पडटा म्हणून आयज ह्या प्रोटेस्टाक आपयता म्हणून बरें व्हडलें इन्विटेशन बरें छापूया म्हटल्यार जे एका बीन छापता पळय आतां सगळे इव्हेंटांचे बीन ते छापता खंयूय लाखांनी पयशे करता कोट्यांनी पयशे करता पळय तशें आमी सादारण पानांचेर छापता दोंगरावयली पानां आसा पळय तेजेर छापता आनी तांकां दिता ते मागीर तांकां इन्विटेशन येता जाल्यार पळोवया. मेट्रोटॅक प्रायव्हेट लिमिटेडच्या कामगारांक 3 म्हयन्याचो पगार मेळ्ळो ना. वयल्यान कांय जाणांक कामा वयल्यान देंवोवपाचो आसात अशें कळ्ळ्या उपरांत मोल्या वाठारांतल्यान भुरग्यांचेर संकट येयलां. भुरग्यांनी दिल्ले म्हायती प्रमाण मेट्रोटॅक कंपनीन 5 वर्सांच्या कंत्राटी तत्वाचेर भुरग्यांक कामार घेतलेले. वेगवेगळ्या कामांनी वापरून घेतले. आतां कामा वयल्यान काडपाचे यत्न चल्ल्यात. मोले पंचायत ह्या भुरग्यां बरोबर रावल्यात. तो येयला आनी डायरेक्ट भुरग्यांक सांगता तुमी आपले कोण न्हू म्हणून. इंटरव्यू काय तुम्ही दोगूय जाण आसले दोगूय जाण आसले इंटरव्यू कित्याक लागून करता गाडी ना पूण मातशें चिंतलेलें कमी जाता म्हणून वर्कलोड कमी आहा न्हू आनी प्रेशर चड आहा. तुम्ही ऑर्डर घेतला कशी घेतली ऑर्डर गव्हर्मेंटा कडल्यान कितें कितले वर्सास आसतले कितें आसलें बरें हिंगा एपॉयंट कडेन इंटरव्यू घेतला तुमी कशें घेतलेले हां 20 मागीर तो वर्कलोड तुमी सरकारा कडल्यान कितें घेतला बाबा आमी वर्कलोड कमी करता वर्कलोड किंवा इंटिमेशन तुमी बाबा तुमी पयलीं पंचायतीचे प्रिमासी यूज केली इंटरव्यू घेतला तेन्ना पंचायतीक तुमी इंटिमेशन दिलें बाबा हे लोक आमच्या पंचायतीचे आमकां वर्कलोड कमी आसा ते आमी कमी तरी येवन सांगूंक ना अशें कमी करता म्हणून कितें करता. मागीर हे कशें जाता तुमकां जाय तशें येता तुमकां भुरग्यांक त्रास करतले बरें आनी दुसरी गजाल तुमकां आमची कागाळ येता तुमी 3 म्हयने पेमेंट दिना म्हणून 4 म्हयने पेमेंट हे कित्याक लागून अशें जाता. बरं तुम्ही इंटरव्यू घेतलं सगळं सिस्टमॅटीक घेतले पंचायतीन कितें घेवपा सगळें तुमी घेतले 3 महिने तुम्ही पगार दिना पंजाबीची काय दिना कशें कित्याक लागून त्रास करता त्या भुरग्यांक आमच्या तेन्ना जेन्ना फंड पळय फंड तुमकां तुमच्या एकाउंटार येता तुमी बील कशें करता त्या प्रमाणे येता म्हणून तुमी जे तुमचे वर्कर्स आसा पळय वर्कर्स आहा तांकां तशें करपा जाय फक्त इन रायटींग बरयल्लें आसा हें घेतना तुमकां तुमी कोणी अपॉयंट केल्या पळय तुमी अशें मेन्शन केल्लें आसा बाबा आमी अशें फाल्यां सगळें आमकां तुमी फंड्सान भरून ते वर्कर्स आहा घेता तांकां पेमेंट दिवपा ना कितें बरयलें आसा इट इज नॉट लुकआउट ऑफ एनी वन इट इज लुकआउट ऑफ आमचेच आमी कशें तांकां पेमेंट करूंक जाय आनी टायमार पेमेंट पावोंक जाय. बरोबर लेट जालें तेन्ना आमी रिक्वेस्ट केल्ले भुरग्यांक आनी मागीर जेन्ना सांगलें तेन्ना आमी तुम्ही रिक्वेस्ट करता तुम्ही ताका हें केल्लें बाबा आमकां पेमेंट लेट दिया म्हणजे तुमी सांगलें तुमी कितें करता मागीर तुमी रिक्वेस्ट केलें तुमकां रिक्वेस्ट तुमच्यांनी ग्रांट केलें ना न्ही. जेन्ना कितें प्रॉब्लम आसता हांव डायरेक्टली भुरग्यां कडेन फेस टू फेस उलयता. इफ एनी प्रॉब्लम आय वॉन्ट फंडींग ऑर कितें हें प्रॉब्लम हांव कंपनीन पावता ते आमी डायरेक्ट तांकां उलोवन सांगता. ते एग्री ऑल्सो आमी जेन्ना एग्री करता त्या टायमार तांकां पावयतले म्हणून पावोवन दिता सुद्दां पावता सुद्दां. आतां तेंचे तुमी अशें उलोव नाका अशें मुखार तुमी आयकाय मेन कितें आहा तो आसा तुमी सांगा कितें मेन कित्याक न्हू आयज कितें जालें तें पयलीं सांगा मरे तुमी तो कोण तो ना तेंची कागाळ पंचायती कडेन आसा की आमी तुमी मदींच येता 2 भुरग्यांक कमी करता प्लस 3 म्हयने पगार हेच आमी डिस्कस करपा आयले तुमचे कडेन अजुनी कोणाक तुमी करूंक ना. हां We had stopped for 4-5 days. That is a request asle amka. There was a request because we were trying to think automation of our gate also. On the basis of that, we were checking if the gate is going to be automated. We require that much of boys or not. But the thing is that I had requested everyone to give us, as there was a request from the there also on top. We requested for 4-5 days, but ultimately they cooperated. भुरग्यान सगळ्यांक कॉपरेट केल्लें. तेंच्यांनी कॉपरेट केला जाल्यार कंप्लेन आमचे कडेन पळय सांगता तुमी ताका रिक्वेस्ट केलें म्हणटा आपूण 1 म्हयनो पेमेंट आमच्या भुरग्यांनी अंडरस्टँडान तुमकां एक्सक्यूज केलें तेन्ना बोवाळ करना जेन्ना अती जालें 3 म्हयने जाले तेन्ना तेणी आमचे कडेन कागाळ केली. सेकंड थिंग तुमी जर तांकां सांगलें 4 दिसां खातीर सांगलें जाल्यार आमचे भुरगे इश्यू करचे ना तें आमकां खबर आसा. इवन ते 4 दिसान इवन 4 दीस समज तुमकां त्रास जाता जाल्यार भुरगे आमचे एडजस्ट करता आमकां खबर आसा. पूण तुमी कमी करता आनी पेमेंट 3 म्हयन्यां ताका लागून भुरगे आमचे कडेन एप्रोच जाले आनी एप्रोच जाता आसतना तुमी इंटरव्यू घेतना इवन सरपंचा कॉन्फिडन्सान घेतना आमची प्रिमासी यूज करता आसतना केल्या आनी तितून तुवें इंटरव्यू घेवन सगळें सिस्टमॅटीक सांगता आनी तुमी 20 भुरग्यांक एपॉयंट तेच्या वयर आमी तुमकां फोर्सूय करूं ना. Whatever things we are going to do, we are going to come, sit with the panchayat, we will give the ultimation what we are going to do further. All the things we are going to intimate to the panchayat. And rather after that only we are going to take a step. Here no one have told, from my mouth or anyone from my side, no one have told that we are removing everyone directly. Nothing is told. Yes, आमचे भुरग्यांक अपॉइंटमेंट लेटराक लागून बिफोर ऑल्सो दे हॅड कॉल्ड अस फॉर दी अपॉइंटमेंट लेटर and we had told them that we are going to give them. Still the same thing is that they want the appointment letter from the company. So give us 4-5 days, other give us week time, we will see that the appointment letter तांकां पावता. कॉन्ट्रॅक्टर यादव हांणी पत्रकारा कडेन उलयतना सांगलें की कंपनी कोणाकूच कामा वयल्यान काडची नात.
तांकां ह्या सप्तकात नियुक्ती पत्र दितले आणि तांचो उरलेलो पगार आणि म्हयन्याचो पगार दर 7 तारखेक करतले अशें म्हणून आश्वासन दिलां. ते काम कर कळ्ळें तुका? तुमच्या विश्वासाचेर आमी ह्या भुरग्यांक आतां भुरगे रेडी जाल्या तुमच्या विश्वासाचेर 7 दिसां भितर कामाचो पेमेंट जो पयलींचो उरला तो प्लस तेंचो अपॉइंटमेंट लेटर जे कितें आसा ते 7 दिसां भितर सरान दिता म्हणून सांगला. तुमच्या विश्वासाचेर भुरगे फाटीं सरता, परतून आहा तशे भुरगे कामाक लागतले. थळाव्या पुलीस आनी आमदाराच्या आशिर्वादान कळंगुटे प्रॉस्टिट्यूशन वाडलां. ड्रग्स वेव्हारूय वाडल्यात. कळंगुटचो आदलो आमदार आग्नेल फेर्नांडीसान केला आरोप. कळंगूटच्यो बेकायदेशीर गजाली उक्ताडार हाडप्यांचेर केसी घालपाचे उपद्व्याप सरकारान सुरू केल्यात. तेका लागून कळंगूटच्या गैरवेव्हारांचेर कोण कागाळ करतना दिश्टी पडना. टावट्स लोकांक लुटतात, पर्यटकांक मारबडे करतात. कळंगूटचो वेश्या वेवसाय उक्ताडार हाडप्याकच अटक केला असो आरोपय आग्नेलान केलो. We have clearly seen the video. That girl was there. हांव म्हणटा आतां तो बॉय चेडो आसलो पळय तो सॉलिसिटेट करतालो म्हणून. It is evidently the girl was there. She was roaming around there. ते आपणाची रेट सांगताली, सगळें सांगताली. हो भुरगो गेलो कित्याक गेलो तो फक्त हेका लागून गेलोलो, तेका फकत एक्सपोज करपाक गेलो कळूच नका, पूण काडल्यान तेजेर केस काडली आतां. सो ही इज अरेस्टेड अंडर दॅट. नाव फाल्यां तूं तो सांगशी अमकेशीन ड्रग आहा ते एका फॉरेनरान सांगलें आपणाक पुलीस आउटपोस्टा भायल्यान आपणाक ड्रग विकताले म्हणून. आनी ते फॉरेनराक धरतले आनी तेका भितर उडयतले. म्हणजे हेचे फुडें कितें तुमी कोण सांगू नाका गव्हर्मेंटाचे शॉर्ट कमींग. तुमी कोण सांगू नाका हिंदूर ड्रग्स चलता ते. तुमी कोण सांगू नाका हिंदूर प्रॉस्टिट्यूशन चलता पळय जाल्यार तुमचेर केस घालतली. दॅट इज द एटिट्यूड ऑफ द गव्हर्मेंट. म्हणजे लिपून धर आमचो धंदो चलो न्ही, आमकां हप्ते येवनी, आमचे पुलिसांक आमचे हप्ते येवनी, मिनिस्टरांक हप्ते येवनी, MLAक हप्ते येवनी. तुमी कांय जाप काडपाचें ना. जाप काडीत तुमचेर केस घालतले. सो दॅट इज वॉट इज हॅपनिंग इन कालांगूट. सगळ्यां कांय चलना, कांय सगळें चलता थिंगा. टील टुडे एवरीथींग इज गोईंग ऑन. But why the police are not acting, sir? आय हॅव टोल्ड मरे 100 टायम हप्तो चलताच आसतलो न्हू. आनी हांवें आयकलां ते प्रमाणे जे टाउट्स पळय आहा तांकां धरिना फुडें दोगां MLAचे फोन येता तांकां फ्रॉम द कोस्टल बेल्ट. अरे तें कित्याक धरलें काय म्हणून. दीस इज वॉट द पुलीस हॅव टोल्ड अस. आमी ताका विचारता तुमी कित्याक हें करिना. सर म्हणटा एवरी टायम वी कॅच. तांकां म्हणटा आमकां फोन येता दोग जाण MLA ऑफ द कोस्टल बेल्ट तेंचे इन द नॉर्थ. तेंचे फोन येता म्हणटा कित्याक धरलें काय म्हणून. आतां पुलीस सांगताले वी हॅव कॉट 170 पीपल म्हणून टाउट. सो म्हणजे तुमी 120 days हॅव कॉट 110 म्हणजे एकलो दिसाक एकल्याक धरला कसो जालो ना. 170 for 4 months. दे गिवींग फ्रॉम जानेवारी टू आतां एप्रील. म्हणजे इतलेच हें आहा तूं कालांगूट भोंवशी तूं चलोंक दिना. टाउट्स आर कमींग एंड अटॅकिंग यू. आमगेर यो थिंगा यो हांगा यो करून. आनी तांकां 170 मेलो फ्रॉम जानेवारी. आनी तांकां पळय फायन आहा 5,000 आनी कितें आहा म्हणटा ते डोंट केअर. ते हांकां पळय वचता टुरिस्टांक वचता ते मारून तेंचे कडेन 40,000 50,000 रुपया काडटा. ते टाटू घालपाक पळय वचता ते बार्रांनी वचता आपले शर्ट्स हें करपाक. तेंचे कडेन 40-50,000 रुपया घेता एका कडे मारून. सो ते 5,000 10,000 दिवपाक कांयच येना. आनी पुलीस नोबाक हांव एक्चुली हें करतालो हांव आमचो टुरिजम मिनिस्टर. हे सेट द रायट थिंग. ह्या पुलिसांक खबर आसना टाउट्स कितें आसता पळय ते हिंदूर कितें चलता पळय ते. वेर इज द इंटेलिजन्स. आदी भोंवताले कॉन्स्टेबल भोंवताले जस्ट टू चॅक कोणा विचारताले. दे हॅड लोकल इंटेलिजन्स ऑल्सो. तेन्ना दॅट मिन्स एवरीथींग इज ऑर्गनायज्ड हियर. ऑल दीस क्रिमिनल एक्टिविटीज आर ऑर्गनायज्ड विथ द ब्लेसिंग ऑफ द पुलीस एंड द MLA एंड द मिनिस्टर्स हू आर कन्सर्न. So even tourism minister if he is concerned, he should take action. No, there is tourist police who are not only this local police. Tourism are under tourist police who are no. What are they doing? You cannot just blame the local police only. So he is also at fault, but he has got a right attitude. तो सांगता पुलिसांक खबर आसतली म्हणून. He is blaming the police. तुजो चालवडकार सांगता चलता म्हणून. Your government, part of your government is acknowledging that there is a problem there. Part of the government is saying ना काय ना म्हणून आता. कांयच चलना. कोण आनी कोण MLA नव्हता सांगता पुलीस आर डुईंग अ गुड जॉब म्हणटा. इन कालांगूट वी हॅव फेड अप. लोकल पीपल हॅड टू गेट अप फायट अगेन. आनी आमचे भुरगे जर वचत झगडोंक न्ही आमच्या भुरग्यांचेर केसी जाता. इफ दे गो टू दीस मसाज पार्लर्स डान्स पार्लर आनी ते हें करीत बंद करून वचत पुलीस आमच्या भुरग्यांचेर केसी करतात. कितलेच जालेले आहा. ते म्हणटा डोंट टेक द लॉ इन युअर ओन हँड. म्हणटा बरें तुमी कांय करिना. यू ऑल आर नॉट डुईंग एनी, यू आर नॉट टेकिंग एनी एक्शन. आमचे भुरगे जर गेले तांकांय अलाव करिना तुमी. सो दॅट वी आर कॉट इन द catch-22 सिट्युएशन. So you mean to say all the this all illegal is going due to the blessing of the MLAs from the Kalangut? Yeah, you don't have to be a scientist to understand this.
without that political patronage, how can this go on? पुलिसूय ॲक्शन घेऊन गेल्यार हांव सांगता न्हू, पुलिसांनी म्हाका सांगलां की आमकां फोन येता म्हणून तेंचे. तुमी विचारा, पुलीस सांगतले तुमकां तेंकां डावट्साचें हांव नको कितले हप्तो येता पळय तो. आय एम श्युअर दॅट तेंगे हप्तो ते म्हणटा आमकां फोन येता म्हणटा MLAचे कित्याक धरल्या काय म्हणून. ते ओपनली टेलिंग तुमी अशें तुमकांय सांगतले ते. बट दॅट इज द स्टेट ऑफ दीस कालामूड. आय एम श्युअर इट इज गोईंग. म्हापशा काल रात्री उसरा नवे म्युन्सिपाल्टी कडेन जाल्ल्या अपघातात 2 व्हिलरवालो बाल वाटावलो. व्हडले गाडयेपणा फारावता अशें दिसतकूच तेणी 2 व्हिलर सोडून दिली म्हणून तो वाटावलो. इंडस्ट्रियल एरियेंतल्यान येयल्ले ट्रॉलीक हो अपघात जालो. अशे तरेन व्हडल्यो ट्रॉली मुखेल रस्त्यांचेर धांवपाक दिवंक फावना अशें लोकांनी मत उक्तायलें. हे ट्रॉलीच्यो लायटी पेटना आसल्यो अशें पळोवप्यांनी सांगलें. भौशीक मळार शिस्त दिसना. सरकारी खातीं बेजबाबदारपणान वागतात. कितेंय घडल्या उपरांत 4 दीस कितें तरी कारवाय केल्ल्याचें नाटक करतात आनी परत आसले तशें येरे म्हाजे मागल्या अशें लोकांनी उलोवन दाखयलें. आतां हांगासर एक एक्सिडंट जाला सामको आमच्या नवीन म्युन्सिपाल्टी आहा पळय थंयसर सारकें तेज्या दारानूच एक्सिडंट जाला. आनी एक्सिडंट असो जाला की ती गाडी कोणाची 2 व्हिलर आहा पळय ती आतां व्हडली ट्रॉली येयल्या. ट्रॉलीच्या पोन्यांक शिरकाल्या सारकी फाटल्या टायरान सबंद गाडी तेजी स्मॅश जाल्या. तितूंतल्या तितून तो कोण भुरगो आसा तेजें नशीब म्हणपाचें तो वाचलो. तेणें उडकी मारली म्हणून आयकता हांव अशें म्हणून चालवा. नाल्यार बारीक पयशी तर हांव पयलीं पळयलें म्हाका दिसलें की तो कोण तो मेलात म्हणून भितर चिड्डाला. पूण तो बाबडो चिड्डोंक ना. तेणें उडकी मारली खंय. तेजो टायम बरो आहलो. देव तेका पावलो म्हणून तो साल्वार. ह्यो आतां ह्यो ट्रॉली तुका अश्यो ह्या टायमार दिवंक उपकारना. हेवटेन तांकां टायमींग आसता सकाळचो टायम आनी रातचो टायम. पूण म्हाका दिसता ही आतां अशी ह्या टायमार कित्याक येयली कशी कितें कांय समजना. आनी इंडस्ट्री एरियेंतल्यान येयल्या खंय ती ते म्हाका दिसता कितें खाली केल्या आनी येयल्या. पण भितूर तो भुरगो बाबडो मरतलो आहलो न्ही. तेजो टायम बरो. तेणें उडकी मारली म्हणून साल्वार तो. नाल्यार तो हेका सामको स्मॅश जावपाचें तें कांयच मेळपाचें ना. कित्याक गाडी हिशोबान ती गेल्या भितर त्या हिशोबान पयशे जाल्यार तेजी हाडां बिडां सगळीं हांगा तुटोन पडटले अशें म्हणचे न्ही. पण तेजो टायम बरो. तितून हांव ट्राफिकाकूय सांगता की बाबा ही आतां गाडी येती व्हडली ताका म्हाका सायड लायटी बिटी तेज्यो कांय पेटना. सायडीच्यो बी सायडीक ताका लायटी आहा त्योय पेटना. फाटली तेजी आमची हेजी सायड लायटी बी पेट्टा जाल्यार कोण जाणा. पण हेका जबाबदार कसो हितून आमचे थोडे ट्राफिकूय हितूर आनी ट्रान्सपोर्टूय ट्राफीक न्ही ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आहा पळय तेंच्यांनी खरें हेजेर लक्ष घालूंक जाय की ह्यो गाडयो येदी व्हडल्यो गाडयो येतात महाराष्ट्रांच्यान बी गाडयो येतात सामान घेवन. तेजे थोड्यांच्यो लायटी बिटी पेटत ना आनी त्यो मदींच पास केल्ल्यो आसता रस्त्यार बी सुद्दां. तेका लागून खूब एक्सिडेंट जावन मेल्ले आहा सुद्दां. हांव तेका लागून ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाक सांगता की एक आनी सांगून कांय ना हे 4 दीस करता. आमी पळयलां हे खुबदां हे 4 दीस तेंचेर इन्क्वायरी करता. तशें आमी हायवे पेट्रोल पंपार पळयलां करसवाड्या पळय थंयसरूच तशेंच मदीं तेंच्यांनी आमी तेन्ना व्हिडियो केल्लो असो की गायेक म्हशींक मारलेले तेन्ना तसोच व्हिडियो केलो. पण 4 दीस थंयसर पोलीस बंदोबस्त थंयच्यान मागीर कांय ना खंयच्या कडेन कांय ना. परत आसले तशे लोक थंयसर गाडयो पार्क करता आनी परत एक्सिडंट जाली की परत येता. तेन्ना ट्रान्सपोर्टान की लक्ष घालपाचें आनी हे लोकांचे हितूंतले जीव वाचोवपाचो. ये कैसा हुआ एक्सीडेंट? खड़ा होता टर्निंग पे हाँ? टर्निंग पे इधर खड़ा हुआ. वहाँ से आ रहा था तो बाद में क्या हुआ? मेरे साइड पे बहुत ज्यादा काट का और मेरा ऊपर ही आ रहा था. गाड़ी रॉन्ग साइड से आया. रॉन्ग साइड भी था. वो भी सिग्नल को दे रहा था जेलो का. वो भी काट रहा था मेरे साइड पे कोने पे खड़ा होता. तो ऐसे काटे काटे मेरे साइड पे आ रहा था. हाँ तो बाद में आपने क्या किया? मैं तो बाहर निकल गया गाड़ी. सरकारान आपलें शेत घेतलें माड मारले घरा भायरो केलो निदान लुकसाण भरपाय तरी दियात कुंकळेच्या दत्ता देसायान मागला. रिटर्न दिला ऑलरेडी कॉपी दाखयता तुका. अरे बाबा तुका कॉपी आमकां आमगे काम करपा दी. म्हणल्यार हांव तुका कॉपी दाखयता न्हू. तूं हांव ऑन ड्युटी आसा ना आनी हांव बी ऑन ड्युटी हांव कायद्यान आसा. तुजें कितें आसता पोलीस स्टेशनार? पळय पोलीस स्टेशन न्हू तूं पळय न्हू वाच न्ही हांव आमी पळय हांगा इन्क्वायरी करना पोलीस स्टेशन. कित्याक पोलीस हांव करून येयला न्हू पोलीस स्टेशनार कॉपी दिला हांवें.
तुका राईट ना मागे सोडपा अरे तुझी तुका राईट ना मागे सोडपा तुझी किती आसा ते पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनात दिल्ली आसा कॉपी तू वाच वचून तुय वाचला तू थंय वचून वाच तुका किती आसलो ना ना तुम्ही यो आणि पोलीस स्टेशनार ती माझ्या बॅनर हाड नाका तुम्ही बरं ते घेऊन बस नका तुका घेऊन बस नाका तू लेटर दे तू पळय न्हू हांवें केला न्हू अरे बाबा हांवें लेटर केला तुका राईट ना माझ्या बॅनराक घातला पास घ्या आणि यो ना 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 बॅनर तुला कितली ती तुका राईट ना आम्ही लेटर केलं वाच न्हू तू वाचपाक कळना अरे बाबा तू संपावले टोकावलं टोकावलं. कितें तू कायदो नासतना कित्याक काडलें तर तुवें कायदा असं म्हणून काढलाय काय कसो कायदो हांगा आसा पब्लीक मिटींग आसा हा. पब्लीक मिटींगा टायमार कित्याक जायना आतां बरें सांग दिपा रावला यो यो तेच तुका सांगपा येतलो यो हांव येतलो न्हू येतलो यो. तेका येऊ दी यो 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 सांगपा तूं म्हाज्या बॅनराक कित्याक हात लायलो काय बॅनर म्हणटा तसो बॅनर हांगा लावपा कित्याक लावपा हालो मागीर सांगता तुका यो लिगली लायला तो बॅनर लिगली परमिशन चोरयेन लायला लिगली लायला यो हा. यो 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 येतलो तेका येऊ दी बरं बॅनर लावपा जायना तुमकां सांगता कित्याक लावपाक म्हाजे आसा न्हू तूं वाच न्हू तूं वाचपाक कळना वाचपा आमकां कळना हा. म्हण हा, आतां मागीर? तुमकां दिलं पळय तें वाचलां आमी मग वाचून जाल्यार तू कित्याक काडलं तर वाचलं असताना कित्याक हात लायलो तर माझ्या बॅनराक तें हांगा लावपा मेळना कळ्ळें मरे खंयच्या कायद्यान सांगता तू लावपा यो, तेच मेळना सांगता म्हणून? तुका यो हा? तेच सांगता खंयच्या कायद्यान तो काय थंय सांग नाका हांगाच सांग म्हाका हांवें लेटर केला तुका रायट ना म्हाज्या बॅनराक हात लावपाक तुका रायट ना म्हाज्या बॅनराक हात लावपाक कुंकळचो दत्ता विष्णू देसाय सांगता भलायकी केंद्र बांदता म्हणत सरकारान आपले घर शेत आणि माड काबार करून घरा भायरो केलो निदान आपणाक लुकसाण भरपाय तरी दिवची 80 वर्सां पिरायेचे आपले जाणटे आवय घेवन त्याने आपलेच जमिनीत आंदोलन सुरू केल्ले पूण पुलिसांनी येवन पोस्टर काढून व्हेले परत पोस्टर लायलो जाल्यार अरेस्ट करतले अशी धमकी दिल्ल्याचे दत्ता देसायान सांगले हे आमचे शेत रोवन आमी पोट भरताले शेताचेर आमी 5 फॅमिली डिपेंड आसले 5 फॅमिली ते आमचे भुरगीं बाळां सगळीं आनीक हे शेत रोवन आमी पोट भरताले आनी हे शेत रोयला आसतना हे म्युन्सिपाल्टी येवन जबरदस्तीन 10 ट्रक एक बराबर माती भरून हाडून ती शेताचेर घालून आख्खें शेत रोयला रायस पॅडी रायस सगळे पुरोवन तेंच्यांनी ते हॅरेस करून आमकां हॅरेस करून आनीक 100 माड असले लायनीन आमचे नाल आमी काडटाले ते 100 नाल कट करून तेंच्यांनी सगळे हे करून डेमोलिश करून घर असले घर डेमोलिश केला ते काडला वेलान घातला आनीक आमकां कांयच दिवंक ना शेताचो एक पयसो दिवंक ना आतां तुमची मागणी कितें आसा माझी मागणी एकच आसा आता की आता ते आम्ही सुप्रीम कोर्टा पर्यंत गेल्ले सुप्रीम कोर्टान डिसिजन त्यांचे फेवर झाले ते आता आम्ही आता हांव कितें म्हणटा म्हाका कितें तरी आमकां जाय शेताचे पयशे आमकां दिवंक ना तेमी 1 रुपया दिल ना कंपेन्सेशन पळय कितें मेळपाचें ते आमकां 1 रुपया सुद्दां दिवंक ना आता हांव डिमांड करता की म्हाका इल्लेशे आमची पळय झाडां झोपां आसा ती आतां उरलेली ती म्हाका सोडपाक जाय तेमी ती म्हाका परत रिटर्न दिवपाक इतलेंच हांव विनंती करता गोवा मागणं बाबा आनी तेका लागून येयना हांव मेळ्ळें कितें संवसारचें पळोवपाक कांय कुस्कुटाक काडिना एक पयसो न्हू कितें न्हू ब्रेक जाता आनी तुजें घर आसलें थंय मोडून सगळें बांयक उडयलें न्हू घरांत शेत मोडून घरान बंद दवरलें सगळें धुवन सगळें हें करून दवरलें तें भात रातयां भितर येवन गाडी हाडून कितलें बंद दवरलें मागीर आमी कोणी फोन मारलो शेजरांनी इश्ण शेतां कितें जाता गडगड पडटा 10 वाटी आमी सगळीं 10 वाटी येयली 10 वाटी येयल्यार लॉज मन गेलें उडोवन सगळीं ट्रक बोन सगळीं भरून घेवन नातना कोण सिरीस न्हू कितें न्हू कोण कांयच करना 5 जाण चेडून गेले एक गेले देवा घरा 3 जाण तेगे भुरगे चेड ना 3 भुरग्यांक सुना आनी आतां कितें पयस खावंक नाका हेजेर आमगे पट ते कोण सिरीस येना माती ना पयलीं म्हशी धरून कर मागीर गो पोसता भुरगीं बाळा आतां म्हस ना कांय ना कांय हांगा पण तुमी शेत रोयताली आवय शेत पळय रोवन पळय भात पिकयताली ताणें सांगना आज तो गांव तुमकां सांगतलो ते इश्ण कितें केलें काय म्हूण धरना हिंगा दक्षिण गोंय जिल्ह्यात सरकारी पावण्यार पावसा आदली तयारी चल्ल्या हुंवार येवपी वाठार नोटिफाय केल्यात
त्या वाठाराचो नियाळ घेवपाची जबाबदारी तलाट्याचेर दिवची अशें आदेश दिल्ल्याचे दक्षिण गोंय कलेक्टर एग्ना क्लिटसान सांगले. पावसांतल्या कामांचो नियाळ घेवपाचे बसकेक अतिरिक्त जिल्लोधिकारी रमेश गांवकार, उपजिल्लोधिकारी वेल्सन टेलिस तशेंच लायन विभागाचे अधिकारी हजर आसले. कलेक्टरान विविध जबाबदाऱ्यांची जाणविकाय दिल्या. आसगांव रस्त्या कुशीच्या क्रॅश बॅरियराचें उक्तावण जालें. ह्या रस्त्याक देवती आशिल्ल्यान आनी बॅरियर नाशिल्ल्यान अपघात जाताले. लोकांची मागणी आणि गरज मतीत घेऊन थळावी आमदार डिलायला लोबन फुडाकार घेऊन ह्या कामाक हात घातला. बुनियादी फातर बसोवपाची कार्यावळीक तिचे बरोबर आसगांवचो सरपंच आणि पंच वांगडी हजर आसले. सरपंचान सांगला ते प्रमाणे सम टायम अगो देर वॉज अ बॅड एक्सिडंट हियर. तेन्ना हांगा सगळे ग्रामस्थ सगळ्यांनी येवन म्हाका सांगलेले तो रिक्षा पडला पळय तो. इट वॉज द मिस्टेक ऑफ द रिक्षा ड्रायव्हर. तो हँड ब्रेक कितें लावून ohले देवतेर आपले डिकी ओपन करून गेलो. वेन देर वर कस्टमर्स ऑल्सो इनसाइड, सो इट कुडंट होल्ड द लोड अँड इट वेंट डावन. पूण हे क्रॅश बॅरियर आयज आमी इनॉग्रेट करतात टू फिट क्रॅश बॅरियर्स हियर फ्रॉम हियर टील डावन. आनी भरत कॉन्ट्रॅक्टरान सांगलां हें काम बेगाच्या बेगान विदीन 10 days ही वील स्टार्ट द वर्क. आनी म्हळ्यार स्टार्ट एंड फिनीश न्हू, कित्याक तें घालून फावंडेशन घालून मातशें थोडे दीस दवरूंक पडटा. तेणें बरें काम क्युरींग करूंक पडटा. तेणें बरें काम आमच्या फादर अग्नेल कॉलेजी कडेन केल्लें आहा. एंड दीस इज ऑल्सो अ पार्ट ऑफ दॅट वर्क कॉस्टिंग 12,84,000 बोथ द वर्क्स. सो हांव रिक्वेस्ट करता आमच्या सरपंचाकूय आनी हांगासरले स्थानीक वॉर्ड मेंबर बाब राघोबाक, जेन्ना काम चालू आसता तेन्ना बरें काम करता तो, पूण सारकें ताकाय गायड करचें हांगा कशें जावंक जाय पयलीं. थँक एवरीवन हियर प्रेझेंट फॉर कमिंग एंड गॉड ब्लेस. आंबेडकर नगरातल्या घोंगेरीम वाडो रस्त्यार 1.5 म्हयन्या पयलीं एक अपघात जालो. बॅरियर नाशिल्ल्यान रिक्षा देंगणात गेली. बायलेक दुखापत जाली. ते फाटभुंयेर वेगान हें काम आमदारान जाग्यार घातलें. आयज आमी घोंगेरेम वाडो नियर आंबेडकर नगर हांगा आहा आनी आयज हे बॅरिकेड घालपाची आयज शुभारंभ केल्लो आहा, पुजाय जाल्ली आहा. सगळ्यांक खबर आसतली की फाटल्या 1.5 म्हयने पयलीं हांगा एक व्हडलो इन्सिडंट जाल्लो. कारण एक रिक्षावालो हांगासून वयतालो, तेजी रिक्षा हांगा बंद पडली म्हणून तो रिक्षा खाली देंवोन फाटल्यान चॅक करपाक गेलो. डिकी ओपन करतना रिक्षा फाटल्यान गेली आनी ह्या तुमकां दिसतलें कितके तरी व्हडलो आहा तेतून ती शिरकाली आनी त्या हेतून 1-2 बायलां आसली, कस्टमर आसली तेतून. ती दोनूय कस्टमर डॅमेज जाली. मागीर तांकां हॉस्पिटलान व्हेले आनी हॉस्पिटलान ट्रिटमेंट करून तांकां परत घरा हाडले. म्हणून गोंयभर हो इशू गाजलेलो. तेचे उपरांत काही लोकांनी आमचे नजरेकूय हाडले. आमी येयले, MLA हांगा त्या टायमाक प्रेझेंट आसली. म्हाका दिसता ती रिक्षा पडलेली आहा, तिने आपल्या फूल कॉस्टान ती रिक्षाय वयर काडली, हाडून रिक्षाय वयर काडली. ताका काही आर्थीक मदतूय तिणेन केल्ली, त्या बद्दल हांव तिका थँक्यू म्हणटा. त्या टायमाक MLAन सांगलेलें की 1 ते 2 म्हयने भितर हे आमी काम घेतले म्हणून कंप्लीट करतले म्हणून. आनी आयज तो दीस येयल्लो आहा. उतरा प्रमाणे आयज हे कामाचे आमी शुभारंभय केल्लो आहा नाल्ल फोडून. पणजे गोवा कला आणि संस्कृती विभाग लागसरच्या लाकडी पुलाक उजो लागपाची घडणूक घडली. कोणाक कसली दुखापत जाली ना. हो पूल लोकांक भोवून नितळ हवा घेवपाची एक सुवात जावन रावला. सांजच्या वेळार जायते जाण हांगा पांय मेकळे करपाक येतात. अचकीत ह्या पुलाक उजो लागल्याचे नदरेक येयले. पर्यावरणीय नदरेन ही गजाल तशी शोकाद. 1624 वुडन ब्रिज कॉट फायर इमिजिएटली टर्न आउट केलो. 1630 पेट्टालो उदो चड उदो पेट्टालो. ओके हय कितलो वच पावलो पडटा. कितलो टायम लागलो तुमकां. एक टँकर लागले. फायर टँकर कारण मीन्स कितें कॉज असो कितें ब्रिज बंद आशिल्लो न्हू, बंद आशिल्लो थंयसर उजो लागो म्हटल्यार फूल लाकडाचो कारण मीन कितें कारण रिजन बी कितें खबर.
कळंगूटच्या शांतादुर्गा देवस्थानात गजर ब्रह्मांड नायकाचा ही सांगीतिक तसेच प्रबोधनात्मक कार्यावळ झाली. प्रसाद शिरोडकरान ही कार्यावळ घडोवन हाडली. ओंकार राजीव नवली हलकरान संगीताच्या माध्यमांतल्यान प्रवचन दिलें. शिवोलच्या मठाचो अध्यक्ष निलेश वेर्णेकारांनी विचार मांडले. तातूंत पळोवंक कलंगूट एक एरिया अशी आसा की सबंद जगाचेर फामाद ट्युरिजम क्षेत्रांत आनी ह्या अशा ट्युरिजम क्षेत्रांत जे सांस्कृतीक कार्यक्रम ह्या देवी शांतादुर्गेच्या प्रणांगणात बरे कार्यक्रम जाता. म्हजे मित्र दादा हे आनी हांव म्हाका दिसता 25-30 वर्सां बरे आमी मित्र बरे फ्रेंड एकामेकाक वळखता. तेंचें कार्य थोर आसा कारण ह्या देवीच्या ह्या सभा मंडप आनी देवीचे हे सगळे करपाक लागून जे तेंचे भांगरचे जे तेचे मेंबर्स आसा तेंचें हांव कौतुक करता. कारण आज कलंगूटचें हे शांतादुर्गा मंदिर हे कलंगूट पुरती उरोंक ना, सबंद गोंयांत हे देवीचें नांव आसा. आनी प्रत्येक वेळा पयशे जाले येदो व्हडलो आज फाटल्या दिसांनी हांव त्या प्रोग्रामाक सुद्दां आसलो. 100 फूट ध्वज हो ध्वज म्हाका दिसता गोंयांत ही पयलीच म्हाका दिसता ही गोंयचो पयलो हो ध्वज येदो व्हडलो. आनी दादा सारकिल्यान आतां आमचे प्रसाद भाई तेंच्यांनी हे जे प्रवचन ओंकार भाईचे हे विचार तेंच्यांनी जे हे हांगा तांकां हाडून जे खरेंच तेंचे विचार थोर आसा. तेंचे डॅडी जे आसला अर्जुन तेलासवासी अर्जुन बाई हे सुद्दां म्हाजे बरे मित्र. बरे तेंचे विचार बरे आसले. जशे वडील तशे पुत्र म्हणटा तशे तेंचे विचार तेंच्यांनी आज हेंचे शिरोडकरान विचार घेतलेले आसा. आनी पळोवंक गेल्यार स्वामी समर्थांचे आज पळोवंक गेल्यार भक्त दिसान दीस वाडत आसा. भरपूरूच वाडत आसा आनी वाडपाक कारण कित्याक भक्तांक तेची प्रचिती इल्ली आसा. जायत्या भक्तांक प्रचिती इल्ली आसा स्वामी समर्थांची सेवा करून. दादाचे इतले फॉलोवर्स ओके काही कितले तरी फॉलोवर्स आसा इंस्टाग्रामाचेर पळयात, दादाचे प्रवचन पळयात. आनी खरें तर म्हाजो विचार हांवें कितलोच तेंप जालो हाडपाचो आसलो पूण प्रसाद शिरोडकरान हाडले. हांव खरेंच तेंचें कौतुक करता. आनी म्हाका ओंकार दादान उतर दिल्ले आसा की स्वामी समर्थ मठान शिवोले नेक्स्ट कार्यक्रम आपलो जातलो. अशे तरेची गोंयांतली ही पयलीच कार्यावळ. ताका लागून लोकांचो घसघशीत प्रतिसाद हे कार्यावळीक लाभलो. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिल्यांदा आपण कलंगूटच्या इथं असणाऱ्या या शांतादुर्गा देवस्थानच्या इथं या कार्यक्रमासाठी गजर ब्रह्मांड नायकाचा या कार्यक्रमासाठी आम्हाला सगळ्यांना आमंत्रित केले याबद्दल खूप खूप आभार. हा कार्यक्रम खूप छान झाला. शांतादुर्गा देवस्थानकडून झालेली व्यवस्था, विशेष करून प्रसाद शिरोडकर यांच्याकडून केलेलं या कार्यक्रमाचं सुनियोजनबद्ध आयोजन या सगळ्यामुळे आम्हाला खूप 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 छान वाटतं. कार्यक्रमामध्ये गजर, नामस्मरण, मार्गदर्शन, कथा, महाराजांच्या अनेक किस्से सांगून लोकांना इथं वेगवेगळ्या पद्धतीने स्वामी सेवेचा मार्ग दाखवण्यात आला. स्वामी सेवेची संधी आपण सगळ्यांनी दिली याबद्दल आपले खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गोवामध्ये फर्स्ट टाइम परफॉर्मन्स एक्सपिरियन्स. कार्यक्रम खूप छान झाला. कार्यक्रमामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण म्हणतो की कार्यक्रम सुरू झाल्यानंतर लोक कधी कधी जातात, प्रत्येकाला जेवायचं खायचं काहीतरी असतं, पण असं एकही झालं नाही. अगदी शेवटपर्यंत जवळपास 3-3.5 तास हा कार्यक्रम चालू होता. सगळे माणसं शेवटपर्यंत अगदी तुडुंब भरलेली होता, तुडुंब हॉल भरलेला होता. सगळ्यांकडून मिळणारा प्रतिसाद आणि विशेष करून मी आजपर्यंत महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्र सल्ल्यानुसार कर्नाटकातल्या अनेक गावात कार्यक्रम केले, पण माझा स्वामी समर्थ महाराजांचा हा कार्यक्रम गोव्यामध्ये पहिल्यांदाच झाला. खूप 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 छान प्रतिसाद होता. कलंगूटमध्ये हा कार्यक्रम शांतादुर्गा देवस्थानात होत होता. साक्षात देवी समोर होती, मागं स्वामी होते आणि मध्ये सगळे भक्त. हा दोन्हीचा आदिशक्तीचा आविष्कार या मंदिरामध्ये बघण्यात आला आणि सगळ्या सेवेकऱ्यांकडून मिळणारा प्रतिसाद अत्यंत उत्स्फूर्त छान होता. खूप छान होता. वाळपय धामच्या 29 एप्रिल ते 3 मे मजगती शिव सायन्स मेडिटेशन आश्रमात हिलिंग कॅम्प जावपाचो आसा. सच्ची जिणेंतलो ताण आनी धांवपळीक लागून मनीस काचाबोल जाता, शारिरीक आणि मानसिक नदरेन थकता. अशा वेळार योग्य मार्गदर्शनाची गरज असता. या हिलिंग कॅम्पांतल्यान कांय म्हत्वाच्या गजालींचेर उपाय सोदपाचो यत्न करतले अशें शिवा सायन्स मेडिटेशन आश्रमाची समन्वयक डॉक्टर नम्रता रेडकरान सांगलें. आजकल हमारे आसपास हम देखते हैं कि तनावग्रस्त बहुत हैं
और इरिटेशन, एंजाइटी, स्ट्रेस, ये शब्द बहुत आम हो गए हैं सबके लिए। छोटा बच्चों से लेके, स्कूल गोइंग बच्चों से लेके कंपटीशन बढ़ता जा रहा है, और ऊपर आगे नौजवान जो भी युवक है उनमें तो बहुत हद तक ये जो कंपटीशन है जॉब के लिए है, या कैसे अपने बॉस को सेटिस्फाई करना है, टारगेट्स कैसे रीच करने हैं, ये सब में वो ही उलझे रहते हैं। और उसके बाद में जब हम कुछ रिलैक्सेशन चाहते हैं तो हम कहीं पार्टीज़ में जाएंगे, या कैसे करके हमारे मन को एंगेज करें, इसका ही रास्ता ढूंढते हैं। पर रास्ता बाहर नहीं, हमारे अंदर है। यही हमें सिखाते हैं परम पूज्य भैया जी। उन्होंने जंगलों में साधना करके यही पाया है कि अपने जो शरीर है या सूक्ष्म शरीर है उसको कैसे बैलेंस करके मन के ऊपर कौन से मंत्र काम करते हैं जिससे उसको मन को एक काबू में ला सकता है, और अपने टारगेट को या गोल को फोकस करके हम कैसे अचीव कर सकते हैं। कंपटीशन में भी अपने मन को शांत रखते हुए हम आगे कैसे बढ़ सकते हैं, इसके ऊपर वो सिर्फ हमें बताते नहीं हैं, वो सेशंस में हमारी एनर्जी शरीर पे काम करते हैं और हमारी एनर्जी बॉडीज़ को अलाइन करते हैं, ताकि हमारी जीवन की नई शुरुआत हो जाए और हम उतने ही ताकत से, एंथुजियाज्म से फिर से रिसेट हो जाए हमारी लाइफ में। आणि आजच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprime@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.